तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आज आपल्याला बोटनेक ब्लाऊज कटिंग शिकायचे, पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दोन्ही शिकायचे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टिचिंग शिकायचं। तर बघा, इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे। मी अस्तर 1 मीटर घेतले आणि मेन फॅब्रिक पण 1 मीटर घेतलेलं आहे। तर आता त्यासाठी आपल्याला माप मी तुम्हाला दाखवते। तर बघा, इथे माझ्याकडे गोल गळ्याचं सिंपल माप म्हणजे आपण जो रेग्युलर ब्लाऊज गोल गळ्याचा असतो 10 इंच 8 इंच अशा गळ्याचा, तर त्या गळ्याचं माझ्याकडे माप आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे। तर हे मी तुम्हाला पहिली माप सांगते। पूर्ण उंची 14 इंच, छाती 35 इंच, कमर 29 इंच। तर शोल्डर आपल्याला शोल्डर हा नाही घ्यायचा, दंडगेर सुद्धा नाही घ्यायचा, बाही उंची पण नाही घ्यायची, मागचा गळा सुद्धा नाही घ्यायचा, पुढचा गळा 6 इंच आणि मुंडा 5.5 इंच। तर आपल्याला ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळायला सोपं जाईल। तर बघा, इथे मी पेपर घेतलाय आणि पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे। बघा, आता आपल्याला काय करायचंय, पहिली पूर्ण उंची घ्यायची। आता पूर्ण उंची कस्टमरची तयार पूर्ण उंची होती 14 इंच, तर त्यांना अर्धा इंच कमी हवी आहे, म्हणजे 13.5 इंच हवी आहे। तर इथे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी पूर्ण उंची प्लस 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे मी 15 इंचावर मार्किंग केलं आहे। त्याच नंतर इथे आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 6 इंचाचा। आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। बघा, पूर्ण शोल्डर घ्यायचा आपल्याला 7 इंच। तर इथे मी पूर्ण शोल्डर हा 7 इंचाचा घेते। त्यानंतर इथे गळा रुंदीसाठी घ्यायचं आहे 4 इंच। बघा, गळा रुंदीसाठी मी इथे 4 इंच घेतलंय। इथे सुद्धा आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे बघा, व्यवस्थित मी अशी एक लाईन ओढून घेते। आता ही झाली आपली पुढची बाजू। तर इथे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने क्रॉसमध्ये 1 इंचावर मार्किंग करून गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, इथे गळ्याला मी गोल आकार दिलाय। आता त्याचबरोबर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। आता इथे मुंडा मी घेणार आहे 6 इंच, कारण आपला रेग्युलर जो ब्लाऊज असतो त्याचा मी मुंडा 5.5 इंच घेते आणि बंद गळ्यासाठी मी इथे 6 इंच मुंडा घेतलाय। त्याचबरोबर बघा, इथे आता आपल्याला 6 इंच मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती आहे 34 आणि चौथा भाग आहे 8.25 इंच। बघा, इथे मी 9 घेते, 1/2 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 9 इंच तुम्ही 9.25 घेतलं तरी चालेल। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेते। बघा, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता त्यानंतर इथे आपल्याला बघा, ह्या कॉर्नरवर आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि पुन्हा 1 इंचावर मार्किंग करायची। कॉर्नर पासूनच 1 इंचावर मार्किंग करायची। ह्या दोन्ही गॅपमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे। बघा, ह्याच्या दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे। आता आपल्याला कमर घ्यायची ती 29 इंच, 7.5 इंच। बघा, 29चा चौथा भाग आहे 7.5 इंच। तर मी ते लाईन ओढून घेतली। बघा, 7.5 इंचावर एक लाईन ओढून घेतली। त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रिन्सेस कटसाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। बघा, प्रिन्सेस कटसाठी आपण कमरेच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा घेतले। पुन्हा शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजे कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय माप। आता इथे आपल्याला व्यवस्थित हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचंय। बघा, जे मी मार्जिन आहे ते मी जोडून घेतले। त्यानंतर इथे घ्यायचं आपल्याला 2 इंच। बघा, इथे मी कमरेपासून आतमध्ये 2 इंच आणि वरतून 1.5 इंच। बघा, वरतून 1.5 इंच आतमध्ये आणि
खालच्या साईडने बंद पेपरच्या साईडने आपल्याला इथून कमरेपासून 2 इंच आतमध्ये, आणि ही आपल्याला पट्टी अशा पद्धतीने जोडून घ्यायची. हे बघा, आता ही पट्टी आपण जोडून घेतली. त्यानंतर काय करायचं आहे, इथे छातीचा आपल्याला घ्यायचा 10वा भाग. तर छातीचा 10वा भाग किती येतो, 3.5 इंच. 35 छाती असेल तर फक्त मध्ये पॉईंट द्यायचा 3.5 इंच. त्याच्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे मी घेते 4 इंचावर एक मार्किंग करते. आता 4 इंचावर एक मार्किंग केली. त्यानंतर ही लाईन आपल्याला तशीच खालच्या साईडला, कमरेच्या साईडला आपल्याला तशीच खाली सरळ ओढून घ्यायची. बघा, ही लाईन तशीच खाली सरळ ओढून घेतली. त्यानंतर इथून आपल्याला बघा, इथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आणि इकडून सुद्धा आपल्याला 1 इंचावर. बघा, ही जी मधली लाईन आहे ओढलेली, त्याच्या पलीकडे 1 इंच आणि अलीकडे 1 इंचावर एक मार्किंग करून टाकायची. आणि ही आपल्याला अशा पद्धतीने ही वरच्या लाईनीला जोडायची. बघा, ही वरच्या लाईनीला मी जोडून घेतली. त्यानंतर आता काय करायचंय, आपल्याला टक्स उंची टाकायची. तर टक्स उंची आहे इथे 11 इंच. बघा, 10.5 इंच टक्स उंची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलाय मी. आणि जेवढं आपण इथे घेतलंय बघा 4 इंच, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा 4 इंचच घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने त्याला त्रिकोण जोडायचं आहे. बघा, ही लाईन त्रिकोणामध्ये आणि त्रिकोणामध्ये जोडायची, म्हणजे याला त्रिकोण करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता इथून बघा, आपल्याला पाऊण इंचावर हे बघा, इथे एक मी डॉट केलाय. ह्या कॉर्नर पासून आपल्याला इकडे पाऊण इंचावर आणि पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे, बिलकुल ह्याच्यामध्ये अवघड नाही आहे काही. बघा, आता मी हे कटिंग करून दाखवते तुम्हाला. तर हे पूर्ण पहिलं मी जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी पहिला करणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पेपर आपल्याला कटिंग करून घ्यायचा. हे बघा, एक्स्ट्राचा पेपर मी कटिंग केलाय. त्यानंतर पुन्हा आपल्याला पूर्ण ओपन करायचा आणि जो आपला बंद साईड न होता तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. बघा, ही बंद साईड होती, मी कटिंग करते ती मी पूर्ण कटिंग करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. आता पाठीमागची बाजू झाली आणि ही आपली पुढची बाजू झाली. तर पाठीमागची बाजू मी साईडला ठेवते आणि पहिलं घेते पुढचा गळा कटिंग करून. हे बघा, हा झाला आपला पुढचा गळा कटिंग करून. त्याच्यानंतर हा झाला मुंडा, जो आपला पाठीमागचा मुंडा होता ह्याच्याबरोबर आपण कटिंग केला होता, तो मुंडा मी कट केलेला आहे. आता पुढच्या बाजूला पुढचा मुंडा मी कट केला. हे बघा, हा. त्यानंतर हा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं. हे बघा, नंतर हा त्रिकोण आपल्याला कट करून घ्यायचा. बघा, हा त्रिकोण मी कट करून घेतला. त्यानंतर हा जो प्रिन्सेसचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. हे बघा, आता ही आपली पुढची बाजू तयार आहे. त्याच्यानंतर पाठीमागची बाजू. आता पाठीमागच्या बाजूला काय करायचं आहे, बघा, इथे 4 इंचावर एक मी मार्किंग केली, म्हणजे आपला जो गळा रुंदी आहे ती 4 इंचावर होती. त्याच्यानंतर 3.5 किंवा 4 इंच तुम्हाला, जर बंद गळ्यापासून जर तुमचा खांदा जर खूपच मोठा, मागचा भाग जर शोल्डर खूप मोठा असेल खांदा,
तर तुम्ही इथे 4 इंच घेऊ शकता. जर नॉर्मली असेल तर तुम्ही इथे 3.5 इंच घेऊ शकता. तर इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केले. म्हणजे आपलं जर शिवून म्हटलं ना तर तो आपला 3 इंचाचा होऊ शकतो. तर इथून पण मी 4 इंचावर घेते. बघा इथून सुद्धा मी 4 इंचावर एक अशी लाईन ओढून घेतली आणि हा एक चौकोन तयार करून घेते. बघा हा चौकोन तयार करून घेतला. इथे कॉर्नरवर एक इंचाची लाईन ओढून इथे गळ्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा हा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे. तर इथे मी बंद गळ्याला वरच्या साईडला गोल आकार देते. त्यानंतर तसंच आपल्याला बघा अर्धा इंच खाली यायचं. बघा अर्धा इंच मी इथे खाली आले. त्यानंतर आपल्याला गळा खोली किती पाहिजे ते बघायचं. तर इथे माझी गळा खोली आहे 10.5 इंच. तर इथे मी 10.5 इंचावर एक मार्किंग केली. इथं पण 4 इंच. बघा 4 इंचावर एक लाईन ओढून घेते. बघा पेपरवर कळत नसेल तर मी तुम्हाला तोंडी सुद्धा सांगते. इथून पुन्हा 4 इंचावर एक लाईन ओढून घेतली आणि हा चौकोन तयार करून टाकला. बघा हा पूर्ण आता आपला गळ्याचा इथून इथपर्यंत पूर्ण चौकोन तयार आहे. इथून 10.5 इंच. बघा हा बॉक्स 3.5 इंचाचा. इथून खाली 10.5 इंच. आणि इथे काय करायचं आता आपल्याला, तुम्हाला गळ्याला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता. तर इथे बघा इथे तुम्ही कसाही आकार देऊ शकता. तर इथे मी व्यवस्थित असा सिंपल पानाचा आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला जर आतल्या साईडने पाहिजे नसेल तर तुम्ही आतल्या साईडने सुद्धा देऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे काहींना खूप ब्रॉड नसेल पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने आतल्या साईडने सुद्धा देऊ शकता. तर हा गळा मी काय कटिंग करत नाही, तुम्हाला ब्लाऊजवर सुद्धा मी कटिंग करून दाखवते. तर हे झालं आपलं बाही. आता सॉरी मागचं बाजू. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बाही घ्यायची. तर बाही इथे घ्यायची आपल्याला. तर बाहीसाठी आपल्याला इथे मी फुगाच बाही करते. तर फुगा बाहीसाठी आपल्याला बाही उंची लागणार आहे. तर बाही उंची आहे बघा हा एक शिल्लक पेपर घेतला. तर बघा इथे बाही उंची टाकायची. तर बाही उंची आहे 5 इंच. तर इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. बघा 6 इंचावर एक मार्किंग केली. आता 1.5 इंच मी 1 इंचच एक्स्ट्रा घेते. पण 1.5 इंच काय एक्स्ट्रा घेते कारण फुगा बाहीमुळे आहे ना ब्लाऊज थोडासा वरती असा ताणला जातो. त्याच्यामुळे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते कारण फुग्यामुळे आणखी बाही थोडीशी कमी होते. तर इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतली. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच घेतले आपण हे एक्स्ट्रा. बघा इथे 6.5 इंच घेतली बाही. त्यानंतर 3.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे टेपनं हलवता. आणि 3.5 इंचावर जे मार्किंग केले तिथून आपल्याला वरती छातीचा 5वा भाग टाकायचा. तर छाती 35 इंच आहे. 35चा आपल्याला 5वा घ्यायचा आहे. म्हणजे 7 इंच म्हणजे 6चा 35. इथे बघा 7 इंचावर एक मी मार्किंग करते आणि पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेते. आता दंडगेर घ्यायचा आहे. बघा दंडगेर आहे 6 इंच. इथून बघा पूर्ण उंची घेतली. इथून आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. ह्या साईडने घ्यायचा नाही, इकडच्या साईडने घ्यायचा. कारण आपण जे 3.5 इंचाचं मार्किंग केलंय ते आपण इकडून इथे मार्किंग केलंय आणि इथून आपण इथे पूर्ण उंची टाकली. तर पूर्ण उंची जिथे टाकल ना आपण तिथून आपल्याला वरती दंडगेर टाकायचा. तर दंडगेर आहे 6 इंच. बघा दंडगेर आहे 6 इंच. तर इथे मी 6 इंचावर एक मार्किंग केले. पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आणि हे जे मार्जिन आहे ती आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं बघा, आता ह्या साईडचं आपलं राहिले. आता इथे काय करायचं जो ह्याचा मध्य आहे बघा, जी मार्जिन सोडून आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे. हे 7 इंच आहे. 7चा आपल्याला मध्य घ्यायचं आहे 3.5 इंच. इथून सुद्धा आपल्याला 3.5 इंचच घ्यायचं आहे. बघा आणि ही अशा पद्धतीने सरळ लाईन जोडायची. ही लाईन जोडली की पुन्हा 1-1 इंचावर मार्किंग करायचं. हे बघा 1 इंच इथून इथपर्यंत 1 इंच, इथून इथपर्यंत 1 इंच अशा पद्धतीने
की इथे बघा इथून कडेने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा इथे मी पहिला पाठीमागचाच बाहीचा आकार दिलाय आणि पहिलं मी पूर्ण पेपर कटिंग जी एक्स्ट्राची आहे ती कटिंग करून घेते. बघा हे मी पूर्ण एक्स्ट्राची कटिंग करून घेतली. त्यानंतर पूर्ण पेपर ओपन करायचा. बघा पेपर ओपन केला, त्याच्यानंतर इथून आपल्याला बाहीच्या पुढचा आकार देऊन घ्यायचा. आता ही झाली आपली नॉर्मल बाही. ही काय मी आता कटिंग करणार नाहीये. ही आता आपली नॉर्मल बाही झाली. तुम्हाला जर नॉर्मल बाही शिवायची असेल तर तुम्ही ही सुद्धा कटिंग करू शकता. म्हणजे पूर्ण पेपर जो डबल फोल्ड केला होता तो पूर्ण ओपन करायचा, एका साईडनीच फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायची. म्हणजे ही नॉर्मल बाही झाली. त्यानंतर बघा आता आपण जे अस्तर आहे ते आपण कटिंग करायला घेऊ. बघा इथे अस्तर घेतले मी मांडून. अस्तरची बंद बाजू ही माझ्याकडे केली, ओपन बाजू बघा मी ही समोर केली आणि अस्तर अशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि पहिलं मी तुम्हाला एक एक पार्टच मी कटिंग करून दाखवते. म्हणजे एक पार्ट तुम्हाला कटिंग करून दाखवला की तुम्हालाही समजायला सोपं जाईल. तर बघू शकता इथे आता ही आपली आहे गळ्याची बाजू. बघा ही आपली गळ्याची बाजू आहे. ही अशा पद्धतीने अशी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मग काय होतं, इथला कपडा आपला वेस्ट जातो, म्हणजे वाया जातो, इथे काहीच करता येत नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर ह्या साईडला ठेवायचा आहे आणि इकडं आपली मुंड्याची बाजू नाही, ही आपली आहे गळ्याची बाजू. तर व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आहे आणि आहे तसंच आपल्याला मार्किंग करायचं आहे. बघा पाठीमागचा भाग बिलकुल वाढवायचा म्हणजे कमी करायचा नाहीये. नंतर तुम्हाला दाखवते मी की कोणतं, म्हणजे कमरेपासून थोडंसं आपल्याला 1 इंचावर कमी करावं लागेल, ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे पहिलं मी आहे तसंच मार्किंग करून घेतले. त्यानंतर आता हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर आता हा भाग आपल्याला बघा अशा पद्धतीने मी ठेवलाय, किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. पण अशा पद्धतीने ठेवलं तर तो बसत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने हे बघा. आता इथे काय करायचंय आपल्याला, हे बघा हे आपल्याला आहे तसंच ठेवायचंय आणि जिथे आपण प्रिन्सेसची बाजू जोडणार आहे तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचं. बघा पाव इंच मी एक्स्ट्रा वाढवते. फक्त शिलाईसाठी आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा वाढवायचे. खालच्या साईडने आपल्याला आहे तसंच ठेवायचे. आता वरची साईड आणि इकडची मुंड्याची साईड आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. बघा इथे मी आहे तशीच मार्किंग करून घेतली. फक्त इथे आपण जो प्रिन्सेसचा भाग जोडणार आहे, दुसरा भाग जो जोडणार आहे, त्याच्यासाठी मी पाव इंच इथे एक्स्ट्रा वाढवले. त्यानंतर बघा आता आपल्याला हा भाग घ्यायचा आहे. तर इथे काय करायचंय, हे बघा ही बाजू सुद्धा मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ठेवली. आता ही आपल्याला खालची आहे तशीच ठेवायची आहे. आणि हा जो भाग आहे बघा, हा जो भाग आहे तो आपण इथे जोडणार आहे. तर ह्याला सुद्धा आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवायचं आहे. तर इथे बघा गळ्याची बाजू ही आहे तशीच ठेवते. तशीच वरच्या साईडने मी पाव इंच शिलाईसाठी वाढवत नेते. म्हणजे हे मी कापडावर वाढवते. हे बघा बघू शकता अशा पद्धतीने मी पाव इंच इथे वाढवले. इथे खालच्या साईडला आहे तसंच ठेवलंय, इथे सुद्धा मी आहे तसंच ठेवलंय. इथे आपण कटिंग करायला घेऊ. पहिले मी पाठीमागची बाजू कटिंग करते. हे बघा ही पाठीमागची बाजू झाली.
त्यानंतर हा मुंड्याचा भाग आहे, सॉरी हा मुंड्याचा भाग आहे, तर हा मी कटिंग करते. हे बघा, त्यानंतर तसंच आपल्याला हे सरळ खाली यायचं आहे. हे बघा, आता हे झाले आपली मुंड्याची बाजू. त्याच्यानंतर हा एक भाग मी आहे तसा कटिंग करून घेते. बघा, आता एवढा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाही बसवायची. तर बघा, इथे मी पूर्ण ही बंद बाजू आहे बघा, ही जी आहे ती बंद बाजू आहे, इकडे आहे ती पूर्ण ओपन बाजू आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण फोल्ड करते. त्यानंतर बघा, ही जी रेग्युलर बाही आहे, आता ही आपली रेग्युलर बाही आहे, ही आपल्याला कशी वाढवायची ते दाखवते तुम्हाला. ह्याची फुगा बाही कशी करायची. आता जेवढं तुम्हाला फुगा पाहिजे ना तेवढं तुम्ही इथे वाढवायचे. तर इथे मी बघा अशा पद्धतीने इथं आपल्याला मोजायचं आहे. तर इथे 3.5 किंवा 4 4.5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 4.5 इंच घेते बघा, 4.5, कारण त्यांना फुगा जास्त हवा आहे म्हणून इथे मी 4.5 घेते. 4.5 पासून सरळ मी खाली एक लाईन ओढून घेते सरळ. हे बघा अशा पद्धतीने. आणि जी आपली आता ह्या बाजूकडनं हे मी माप घेतलेलं आहे आणि फोल्ड केलं म्हणजे दोन्ही बाही आपल्या निघतील म्हणून मी हे अशा पद्धतीने फोल्ड केले. तर त्यानंतर इथे बघा, त्यानंतर काय करायचं बघा, इथे आपल्याला अशा पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने आहे तसंच बाहीला मार्किंग करून घ्यायचं. बघा, इथे मी आहे तसंच बाहीला मार्किंग करून घेतलंय आणि असंच आपल्याला पुढे मार्किंग करत जायचं आहे. आणि इथे मी बाही कटिंग करते आता. बघू शकता आता हा इथून मी कट केले, इथून एक बंद बाजू होती म्हणून मी इथून कट केले. आता ही पूर्ण आपल्या 2 बाहेर झाल्यात, बघू शकता एवढ्या झाल्यात. आणि इथे स्टिच करताना काय करायचंय बघा, हे मी पूर्ण आहे तसंच ठेवलंय आणि इथे आपल्याला फक्त एक कट द्यायचा आहे. बघा, इथे एक कट द्यायचा आहे कारण इथे एक आपण लाईन ड्रॉ केली होती आपल्याला जेवढ्या प्लेटी पाहिजे तेवढ्यासाठी. तर इथे मी अशा पद्धतीने कट देऊन इथे लाईन ड्रॉ केली होती आणि इथून आपण बघा हा एक कट आहे आणि इथे एक कट आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण भरपूर अशा प्लेटी घालू शकतो. तर ही झाली आपली फुगाबाई. आता त्याच पद्धतीने आपल्याला आहे तसं आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, जसं अस्तर मांडलं त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला व्यवस्थित डिझाईन बघूनच आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे. म्हणजे तुम्ही डिझाईन तुमच्याकडे जर पानांची वगैरे डिझाईन असेल तर ती किंवा फुलांची डिझाईन असेल तर तुम्ही ती व्यवस्थित कोयरीची डिझाईन अशी व्यवस्थित बघूनच तुम्ही ब्लाऊज जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, घडी होताना ती अशी आडवी घडी होती बघा, अशा पद्धतीने घडी होती. तर ह्याची डिझाईन ही अशा पद्धतीने उभी डिझाईन आहे बघा, ही फुलांची उभी डिझाईन आहे. तर ह्याची घडी आपल्याला अशीच ठेवायची जेणेकरून आपला जो पाठीमागचा भाग आहे बघा, हा जो पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने उभा दिसला पाहिजे.
तर त्यासाठी घडी ठेवताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघून घडी ठेवायची, जेणेकरून आपली घडी पाठीमागच्या आणि पुढच्या भाईला आणि पाठीमागच्या भागाला ही व्यवस्थित सरळ आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला घडी ठेवायची. तर हे बघा मी आहे तसेच सगळे पार्ट आहे तसे जसे अस्तरवर मांडले त्याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवर मांडायचे आणि कटिंग करून घ्यायचे. तर बघा इथे आपली मेन फॅब्रिकची पूर्ण कटिंग झालेली आहे. हे बघा पूर्ण कटिंग झाली. त्यातून सुद्धा आपला एवढा असा ब्लाऊज शिल्लक राहिलेला आहे. तर आता त्यांना विचारून मी त्यांना एक बघणार आहे, त्यांना जर पाहिजे नसेल तर तसंच कपडा देऊन टाकणार आहे. कारण बहुतेक कस्टमर राहिलेल्या एक्स्ट्राचं म्हणजे जर खूपच जास्त राहिला असेल तर घेऊन जातात. आणि जर कमी जास्त म्हणजे आहेत असे कस्टमर काय काय तुमच्याकडे पण असेल तर सांगा. तर बघा इथे त्यांना एक छोटीशी अशी हँड पर्स देणार आहे करून राहिलेल्या ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये, किंवा मग एखादं थोडंसं छोटंसं कमळ आसन किंवा काहीतरी देणार आहे, कारण आता मार्गशीर्ष महिना पण येतोय त्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.